घेर जास्त आहे, पोटाचा घेर कमी करायचा आहे. खूप प्रयत्न केले जातात. जिम, वेगवेगळे झुंबासारखे डान्स प्रकार आहेत, वेगवेगळे व्यायाम आहेत. सगळ्या उपाययोजना केल्या तरी पोटाचा घेर हा कमी होत नाहीये. सेंट्रल ओबेसिटी म्हणतात, म्हणजे पोटाचा घेर पुढं आल्यामुळं कमरेमध्ये खड्डा पडतो, चालण्याची ढब बिघडते, पायामध्ये गॅप निर्माण व्हायला लागतो आणि गुडघेदुखी मागं लागते. म्हणजे पोटाचा घेर वाढणं, सेंट्रल ओबेसिटी वाढणं हे वेगवेगळ्या आजाराचं द्योतक आहे. म्हणजे आजार शरीरामध्ये वाढायला लागतात. यकृतामध्ये त्रास निर्माण होतो, फॅटी लिव्हर, फॅटी इन्फिल्ट्रेशन हे असं सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट्स यायला लागतो. पोटाचा घेर वाढल्यामुळं चालताना दम लागणं, वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे आजार हे मागं लागायला लागतात. शरीरात पोटाची चरबी वाढणं, म्हणजे कमरेपासून हा पोटापर्यंतचा जो भाग आहे तिथली चरबी वाढणं आणि पोटाचा पुढं घेर वाढल्यामुळं मणक्यामध्ये त्रास निर्माण होतो, मणकेदुखी मागं लागते. कोरफडीचे जे गर आहेत ते विस्तवावरती गरम करून त्यातला रस काढावा, 100 ml पर्यंत त्याचा रस काढावा. त्यामध्ये मीठ आपलं 3 चमचे ते 4 चमचे मीठ मिक्स करावं त्यामध्ये आणि ते गॅसवरती ठेवून एक उकळी आणावी. ते उकळल्यानंतर खाली काढून ते स्वच्छ सुती कापडानं गाळून घ्यावं आणि गाळून घेतल्यानंतर त्यात जुना गूळ, जेवढा जुना गूळ मिळेल तो गूळ मिक्स करावा आणि सकाळी आणि संध्याकाळी हे घेत राहिलो आपण तर कंटिन्युअसली हे घेतल्यामुळं पोट साफ होणं, शरीरामध्ये बल वाढणं, इम्युनिटी वाढणं आणि पोटाची चरबी कमी होणं, हे 3 उपयोग ह्या औषधामुळे होतात. हे औषध तुम्ही नक्की करून बघा. फक्त वैद्यांच्या सल्ल्यानं